नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. के कॉइन कलेक्टर या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक पुनश्च एकदा स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण ज्या नाण्याची माहिती पाहणार आहोत, मला बरेच कमेंट आल्या की सर यूएनसी म्हणजे काय? तुम्ही तर मराठीमध्ये चॅनल आहे असं म्हणता आणि यूएनसी सारखा शब्द वापरता, तर ते यूएनसी म्हणजे काय? तर हा यूएनसी शब्दाच्या कमेंट्सला उत्तर देण्यासाठी आपण आज एक यूएनसी नाणं कसं असतं त्या नाण्याविषयी माहिती पाहणार आहोत. तर ते नाणं कोणतं आहे, यूएनसी कशाला म्हणायचं, आणि ज्या नाण्याची आपण माहिती पाहणार आहोत त्याचबरोबर अजून एक गोष्ट मला या व्हिडिओमधून सांगायची आहे, ती म्हणजे मी त्यांचं नाव घेऊन सांगतो. सोलापूरचे आपले एक सबस्क्रायबर मित्र आहेत ज्यांचं नाव आहे किरण राठोड. त्यांना एक नाणं दाखवलं गेलं आणि समोरच्या पार्टीकडून फ्रॉड व्हिडिओ त्यांनी पाहिला आणि त्यांनी सांगितलं त्या नाण्याचे तुम्हाला 3 लाख रुपये मिळतील. तर ते 3 लाख रुपये त्यांना कोणत्या नाण्याची ते समोरची व्यक्ती देत होती आणि तो होता फ्रॉड आपण कसा वाचवला तेही माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये देणार आहेत. तर कृपया कुणी स्किप न करता हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि कृपया आपण जर या चॅनलला नवीन असाल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. चला तर मित्रांनो, पाहूया आपण ते संत अल्फोन्सा हे जे नाणं आहे आणि ज्या नाण्याविषयी आपल्याला माहिती पाहिजे ते नाणं कोणतं आहे. आणि आपल्याला कमेंटमध्ये जे लोक विचारतात यूएनसी म्हणजे काय, ते यूएनसी म्हणजे काय असतं, ते नाणं कोणतं आहे ते आपण आता पाहूया. आपल्या सर्व सबस्क्रायबर मित्रांना एक रिक्वेस्ट आहे, सर्वांना यूएनसी म्हणजे काय हा प्रश्न बऱ्याच वेळा पडलेला असतो. या ठिकाणी आपण पाहू शकता डाव्या बाजूला मराठीमध्ये देवनागरीमध्ये संत अल्फोन्सा जन्मशताब्दी आणि इंग्रजीमध्ये सेंट अल्फोन्सा बर्थ सॅनिटरी उजव्या साईडला असं दिलेलं आहे. त्याचबरोबर बारकाईने जर आपण पाहिलं तर त्या ठिकाणी 19 ऑगस्ट 1910 तिथं 1910 आहे फक्त. तर हा 19 ऑगस्ट 1910 हा संत अल्फोन्सा यांचा जन्मदिवस आहे. आणि खरं तर यांना आयुष्य फार कमी लाभलं. मृत्यू 28 जुलै 1946ला झाला. परंतु आपल्या RBIने ठरवलं की जन्मशताब्दी नुसार एक नाणं तयार करायचं आणि ते नाणं तयार झालं 2009ला. म्हणून या ठिकाणी 1910 ते 2009 हा कालखंड या ठिकाणी दाखवलेला आहे. तर त्यांचा जन्म 19 ऑगस्ट 1910 आणि मृत्यू 28 जुलै 1946 आहे. खरं तर त्यांना आयुष्य फार कमी लाभलं. 36 वर्षांच्या आयुष्यामध्ये भारतीय वंशाची पहिली महिला की जिनं कॅथोलिक चर्चद्वारे पहिली महिला संत अल्फोन्सा म्हणून हे नाव कमवलं आणि भारतीय नन आणि शिक्षिका म्हणून त्यांनी अतिशय मोलाचं योगदान आपल्या भारतासाठी दिलं. आणि म्हणून RBIनं संत अल्फोन्सा यांची जन्मशताब्दी निमित्त 2009ला हे नाणं जाहीर केलं आणि छापलं गेलं. तर ही जी नाणं असतं आपण बारकाईने बऱ्याच वेळा आपण म्हणतो यूएनसी म्हणजे काय. आता यूएनसी म्हणजे तर काय आपण हे सांगणारच आहोत, पण या ठिकाणी आपण जर बारकाईने पाहिलं, या ठिकाणी दिसते बघा फाईन 5 रुपीजमध्ये खाली बघा निकेल आणि ब्रास हे 2 धातू इथं लिहिलेत, परंतु ऑलरेडी हे 3 धातूमध्ये बनलेलं नाणं आहे. याचा जो डायमीटर आहे तो 23 mm आणि या ठिकाणी त्याचं वेट आहे 6 ग्रॅम. कॉपर, झिंक आणि निकेल या 3 धातूंमध्ये हे बनलेलं जे नाणं आहे याला म्हणायचं यूएनसी. म्हणजे हे नाणं यूएनसी म्हणजे कुठल्याही माणसाकडं ज्यावेळेस RBIने बनवलं ते कुठेही गेलं नाही आणि अशा ATM किंवा अशा कार्डमध्ये ते जशाना तसं ठेवलं गेलं. तर त्यामुळे याला म्हणायचं यूएनसी. हे कुठेही हाताळलं गेलेलं नाणं नाही. आणि ह्या नाण्याची किंमत आजच्या घडीला म्हणजे मी ज्यावेळेस खरेदी केलं होतं हे नाणं, तर त्यावेळेसपासून आजच्या घडीला ह्या नाण्याची किंमत 300 ते 400 रुपयांनी वाढलेली आहे. 700-800 रुपयापर्यंत हे नाणं यूएनसी कंडिशनमध्ये आजही विकतंय. आपण पाहू शकता 5 रुपयाचं हे नाणं आहे. इकडे लिहिलंय बघा. आपण जर बारकाईने पाहिलं इंडिया, भारत, 5 रुपयांचं डिनॉमिनेशन असलेलं हे नाणं यूएनसी कंडिशन. याचा अर्थ कुठलेही स्क्रॅच नाहीत, कुठेही त्या ठिकाणी डाग नाही आणि जसं बनलं तसं ते सर्क्युलेट झालेलं नाही. याला म्हणायचं यूएनसी. बरेच बांधव आपले विचारत असतात यूएनसी म्हणजे काय, तर हे यूएनसी नाणं आहे. ओके. तर मित्रांनो, आता दुसरा एक प्रश्न सोलापूर जिल्ह्यामधून आपल्या एका मित्रानं आपल्याला विचारलं की मला 3 लाख रुपयाची ऑफर आली. मी म्हणलं ते नाणं कोणतं आहे, तर ते नाणं आपण दाखवूया या ठिकाणी. जॉर्ज 6 1 रुपयाचं हे नाणं. याचं जर आपण डिनॉमिनेशन बघितलं
₹1 हे नाणं आहे आणि गंमत म्हणजे बॉम्बे आणि लाहोर या दोनही मिनिटमध्ये बनलेलं हे नाणं जे आहे, तर बॉम्बेची किंमत जी कमी आहे थोडीशी, 125 ते 200 रुपयापर्यंत आहे, पण ₹400 लाहोरमध्ये दाखवलं जात आहे. मी म्हणतो माझ्यासारख्या कलेक्टरकडे हे जर नाणं नसेल तर साधारण 500, 600, 700 पर्यंत मी घेईल. परंतु आपले जे मित्र आहेत सोलापूरचे, किरण राठोड म्हणून, यांना या नाण्याची ₹3,00,000 सांगितले गेले आणि हा फ्रॉड होता होता वाचला गेला. त्याचं कारण असं आहे, त्यांनी सांगितलं ₹3,00,000 तुम्हाला मिळतील आणि त्यांनी मला फोन केला आणि ते म्हणाले, सर ह्या नाण्याची किंमत काय आहे? मी ₹500 सांगितल्यावर त्यांना वाईट वाटलं आणि मग त्यांनी सांगितलं मला हे ₹3,00,000 समोरची पार्टी देत आहे. त्यावेळेस मी त्यांना सांगितलं हा फ्रॉड व्हिडिओ आहे, कृपया त्यांना ऑनलाईन रजिस्ट्रेशन वगैरे देऊ नका आणि त्यांना ते पटलं आणि होता होता एक फ्रॉड आपल्याकडून वाचला गेला. तर मित्रांनो, UNC कंडिशनमधलं हे माझ्याकडचं जे नाणं आहे सेंट अल्फोन्सा यांचं, हे नाणं दाखवण्याचा उद्देश असा की बऱ्याच लोकांना असं वाटतं की बाबा हे नाणं कॉमन सर्क्युलेशनमध्ये नाही आहे, आमच्याकडे नाही, मग तुम्ही असे का दाखवतात? तर UNC कंडिशनचा अर्थ काय, UNC नाणं कशाला म्हणायचं हे सांगण्यासाठी आजचा हा आपला प्रयत्न आहे. आणि कृपया कोणी फसू नका, कोणालाही फसू नका. आपले जे राठोड म्हणून होते सोलापूरमधले, त्यांना म्हणजे फ्रॉड झालाच होता आणि तो फ्रॉड आपण वाचवला आणि त्यांना सांगितलं की ₹3,00,000 ह्या नाण्याची किंमत नाही आहे, ₹500 वर हे नाणं नाही. आणि मग त्यांच्या लक्षात आलं की आपण कुठंतरी फसतोय. तर मित्रांनो, माझा प्रामाणिक उद्देश हाच आहे की आपली मराठी माणसं, आपल्या महाराष्ट्रातली माणसं फसू नयेत आणि 1,00,000 2,00,000 वगैरे काही नाण्यांची किमती आहेत, परंतु विनाकारण कुठल्याही नाण्यांची किमती सांगून लोक आपले फसतायत, ते फसले नाही पाहिजेत. तर या नाण्याविषयी तुम्हाला काय वाटलं? तुमच्या मनामधले शंका, प्रश्न आणि नक्कीच मला कमेंटमध्ये उत्तरं द्या. आणि किंवा अदर नाणी तुमच्याकडे असतील आणि तुम्हाला काही माझ्या म्हणजे चॅनलविषयी काही तुम्हाला प्रश्न विचारायचे असतील तर मला कमेंटमध्ये जरूर कळवा. धन्यवाद.